आ आ आई. येस ब ब बदक. क क कणीदार. आ ख ख खमंग. ग ग गोकुळ तू. हा अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. साहेबांचे खरंच खूप आभारी आहे. त्यांच्यामार्फत आम्हाला जास्त खर्च पूर्णपणे वाचलाय. खरंच मध्यमवर्गीयांचे जे दाता आहेत खरंच खूप चांगल्या पद्धतीने साहेब काम करत आहेत. असंच त्यांना इथून पुढे बी भविष्यात चांगले पद मिळून सुद्धा तिने अशा सोयी देत आहेत. हे खूप अभिमानास्पद आहे साहेबांच्या बद्दल. आता आपण हातकणंगले तालुक्यातील हुपरी या गावामध्ये आलो आहोत. या गावामध्ये देखील आमदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून 11 वर्षाच्या बाळावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता आपल्यासोबत बाळ आणि त्याची आई आता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. बाळ, नाव काय तुझं? पार्श्व प्रसन्न पाटील. कितवीला आहेस? 4थी. शाळेचं नाव? जनता माध्यमिक विद्यालय. होय. काय झालेलं तुला नेमकं? पायाचं प्रॉब्लेम. आता आहे व्यवस्थित? त्रास नाही? काकी, तुमच्या मुलाचं ऑपरेशन कुठं झालं आणि त्याला नेमका काय त्रास होता? त्याला चालायला येत नव्हतं. ते पुढच्या 5 बोटांच्या पंजांवरच फक्त चालत होता. मग आम्हाला मुश्रीफ साहेबांच्या वतीने कधी आम्ही मुंबईला कोकिलाबेन धीरूभाई अंबानींच्या इथे आम्हाला नेण्यात आलेले. मग तिथले त्यांचे कर्मचारी, साहेबांचे कर्मचारी आम्हाला ऍडमिट करून तिथली प्रोसिजर पूर्ण करूनच मग आमच्या सोबत पूर्ण संध्याकाळ वेळपर्यंत होते. मगच गेले. साहेबांचे खरंच खूप आभारी आहे. त्यांच्यामार्फत आम्हाला जास्त खर्च पूर्णपणे वाचलाय. किती बाहेर साधारण खर्च किती सांगितलेला? बाहेर खर्च 3 लाखाच्या आसपास सांगितलेला. साहेबांच्या ह्यानं आम्हाला 1 रुपयाही लागला नाही. आम्हाला सगळं मोफत, जेवण, राहणं, परत ऑपरेशनचा तिथला सगळा खर्च साहेबांच्या वतीने आम्हाला माफ झालाय. आता कशी त्याची तब्येत आता कशी आहे? चालतो फिरतो वगैरे व्यवस्थित आहे का? आता जरासं प्लास्टर आहे. प्लास्टर काढल्यानंतर आता तो व्यवस्थित चालेल. तिथं गेल्यावर बूट, परत तिथले व्यायाम, फिजिओथेरपी जरासं दाखवणार, त्याच्यानंतर चालणार तो. एकंदरीतच आमदार हसन मुश्रीफांनी दिलेल्या सुविधेचे लाभार्थी आहात आणि तुमच्या लहान बाळाचं ते ऑपरेशन सक्सेसफुली झालंय. एक आई म्हणून काय सांग? साहेबांचे मनपूर्वक मी आभार मानेन. खरंच मध्यमवर्गीयांचे जे दाता आहेत खरंच खूप चांगल्या पद्धतीने साहेब काम करत आहेत. असंच त्यांना इथून पुढे बी भविष्यात चांगले पद मिळून सुद्धा तिने अशा सोयी देत आहेत. हे खूप अभिमानास्पद आहे साहेबांच्या बद्दल. तर आताच आपल्यासोबत होते 11 वर्षाचं बाळ, त्याचं ऑपरेशन झालेलं आणि त्यांची आई. खर तर हातकणंगले मतदारसंघामधलं हे गाव आहे. हसन मुश्रीफ यांनी आपला मतदारसंघ सोडून देखील अशा दुसऱ्या अनेक गावामध्ये त्यांची जी काही सुविधा आहे ती पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आहे. आता हे ह्यामधूनच आपल्याला दिसून आलं. कॅमेरामन नाज अत्तरसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.